तर नमस्कार मंडळी, आज आपण बोदेगावच्या बैल बाजारामध्ये आलतो. वार गुरुवारचा बोदेगावचा बैल बाजार असतो. बैल बाजार म्हणजे मी काही शूट नाही केलेला, कारण आपण दुसऱ्या कामानिमित्त आलतो. भरपूर म्हणजे सध्या परिस्थिती तुम्हाला सांगतो एवढी बेकार झाली. म्हणजे बैल बाजारावर सध्या सगळं दुष्काळाचं सावट आहे. कारण नाही का, पाठीमागचा गुरुवार बैल बाजार एवढा भारी भरला होता. आपल्या देवकातीच्या यूट्यूब चॅनलला बघितला होता आपण. हे पण कव्हर करीत असेल बोदेगावचा बैल बाजार थोडाफार. त्यांना टाईम असतोय, मला तर सध्या टाईम नाही माझ्या उद्योगानं. त्याच्यामुळं मी आलतो. आज तुम्हाला ह्याच मी इथूनच दाखवतो सगळा बैल बाजार. आपण किमती वगैरे विचारलेलं नाही, काय नाही. तर पुढच्या कॅमेऱ्यानं दाखवतो. बघू शकता तुम्ही सध्या बैल बाजार इथं बैल बांधायला जागा नसती तुम्हाला सांगतो ह्या टायमाला. आज बघू शकता किती म्हणजे एवढी बिकट परिस्थिती झाली. आणि भरपूर आपण मुलाखती बी घेतलेल्या आहेत. एक व्यापारी खवले व्यापारी म्हणून त्यांची मुलाखत घेतलेली, पुढं बघत राहतो मी. एवढा म्हणजे सध्या पातळ सध्या बाजार झालेला आहे. म्हणजे भरपूर म्हणजे सगळं दुष्काळ सावट. खरेदी विक्री थांबलेली. फक्त जो बैल आहे तोच आणायचा. वय आपले निर्मळ पाटील आहेत. निर्मळ पाटील छत्री घेऊन बसलेत उन्हाच्या तडाख्यात. सध्या पाऊस म्हणजे लागवड वगैरे सुरू झाली असती, बरोबर आहे. म्हणजे काय परिस्थिती बरं आहे. निर्मळ होतो मला सांगतो, पाठीमागचा बाजार चांगला भरला होता बरं का. मी नव्हतो आलो, पण व्हिडिओमध्ये बघितला होता. आजच्या आणि पाठीमागच्या आणि इथून पुढची पाऊस जर नाही आला तर काय परिस्थिती राहील. हा, निम्मे नाही येणार. तुम्ही पाठीमागच्या आठवड्यात जे बैल आणले तेच बैल पुन्हा आणलेले तुम्ही. म्हणजे त्याच्यातले जोड विकली नाही. आणि सध्या लाखाचा बैल काय किंमत आहे काय नाही, डायरेक्ट अर्ध्या. म्हणजे व्यवहार एवढा बी ठप्प झाला तुम्हाला सांगतो. आणि सगळं दुष्काळ म्हणजे सगळं पावसामुळे झालंय, बरोबर आहे. जर पाऊस असता तर बैल बायला नसता बाजारामध्ये आज. हा, नाही पाऊस असता तर हा बरोबर आहे. बाजार फुल भरला असता पाऊस असता, पण बाजार फुल भरला असता ना, वर्दळ चालू झाली असती. तुम्ही कुठले तर पात्रवाला जे काय असं झालते का बघण्यासाठी? म्हणजे बाजारात बैल खरेदीसाठी आलते का? असं झालते का? बरं, बैल बाजार तुम्ही आज फिरलेत, तुम्ही इथून मागं फिरलेलेत बोदेगावचा बैल बाजार. आजचा बैल बाजार कसा वाटला बाबा तुम्हाला? काय परिस्थिती कशी वाटली सांगा सांगा तुम्ही. आपलं शेतकऱ्यावनी बोलायचं. पाऊस नाही, बाजार सगळा पातळ झाला का खालीवर कवा मावा येतात. पण तरी पण हा येतात ना, बोलू द्या गावाकडे येतं. पण सगळा पातळ होय. तुम्ही ते सांगणारच येतं, त्याला रोजच माहिती आहे. पण सगळा बाजार, पण तुम्ही बाजारात पाठीमागे आलेली ना किती का बरं आहे. पण आजची परिस्थिती कशी वाटते बाजारात? खरेदी विक्री चालू आहे का नाही? थोपली, ठप्प झाली. बघू शकता अशा पद्धतीनं. म्हणजे सध्या हाई हेच बैल आहेत. पुढच्या आठवडी हेच येणार, याच्यात काहीच बदल होणार नाही. दिसणार तुम्हाला हेच दिसणार पाऊस पडूस तर. लय लांबचं गिऱ्हाईक येत आहे. पण आजचा आपण बैल बाजाराची परिस्थिती दाखवलेली आहे. भरपूर असं म्हणजे दुष्काळ सावट आलेलं आहे पूर्ण. पाऊस जर नाही झाला तर पुढचा बैल बाजार याच्यापेक्षा कमी भरणार आहे मंडळी. हे आजचा आपल्या व्हिडिओद्वारे अपडेट आहे. जर चांगला पाऊस वगैरे पडला, चांगला झाला तर आपण अपडेट देणार आहोत. आपल्या उद्योगात थोडं बनत नाही, पण हे बघू द्या तुम्ही. नमस्कार मंडळी, आज आपण नमस्कार. हे बघा, आज बोदेगावचा बैल बाजार म्हणजे एवढा शांत झालाय. आज आपण काय पूर्ण कव्हर काय दाखवलेलं नाही, पण आपले व्यापारी भेटले होते. तुमचं नाव? बाळासाहेब खोले. हा, बाळासाहेब भाऊ खोले. तर आता बाजाराची काय परिस्थिती आहे बरं तुम्ही सांग. नसल्यामुळे सगळे बाजार फिर झालेले आहेत. सगळे बाजार फिर आहे. काय पाऊस नसल्यामुळे बाजार सगळे फिर आहे. सगळे ए टू झेड बाजार फिर झाले. नाही, पाठीमागचा बाजार तर चांगला भरला होता. मागचा बाजार आबळ येत होतो, पण आता सगळे बाजार फिर आहेत. लाखाची बैल 80,000ला जायला लागले. लाखाची बैल 80,000ला डायरेक्ट. आता पुढचा बाजार तर मला तर वाटतं याच्यापेक्षा झिरो बाजार होऊन जाईल. थेंब नाही पडला तर पाऊस आला तर बाजार वाढते. सध्या म्हणजे हेच बैल घरी न्यायचे तेच आणायचे परत. हेच चालू आहे सध्या. टेम्पोवाल्याचे फायदे, भाडं द्यायचं, भाडं देणे, मागणी. तर खरंच शेतकरी मंडळी आज आज म्हणजे एवढी बिकट परिस्थिती झाली. आता पावसामुळे जर पाऊस पडला तर सगळं रुटीन चालू होतंय. आज आपण म्हणजे एवढीच बाईट घेतलेली आहे, कारण आपलं दुसरं काम होतं त्याच्यामुळे आलो होतो. भरपूर असा बाजार कमी भरतोय. बघू शकता तुम्ही, बाजारात काहीच नाही आज सध्या. हे बघा, आपले नवनाथ भाऊ मडके यांच्या जोड्या आल्या होत्या बरं का. आज आपण जोड्याची किंमत नाही विचारणार. आज बैल बाजार म्हणजे एवढा स्लो आहे, आपण किमती विचारण्यासाठी आज आलोच नाहीत.
कारण काय आहे, तुम्हाला फक्त दाखवणार आहे बैल बाजार किती पातळ झाला. हो तुम्ही घेतली की जोड कुठले ते वरकड सांग किती गावातला जेवार झाला त्यांचा गावातलीच माणसं केवढ्याला दिली ना भाऊ नाही का. बरं ठीक आहे ते मध्ये किमती नाही काय नाही तर दाखवतो तुम्हाला एवढा म्हणजे भयान परिस्थिती होय. कुठले तुम्ही वरकडचे मुंगीचे का बारा म्हणजे आज तुम्ही बाजार फिरले कसं लयच परिस्थिती बिकट आहे का लय पातळ झाला ना म्हणजे खरेदी विक्री नाहीच म्हणा सध्या अवघड झालंय अवघड. चौधर भाऊ आहेत ना काय बाबा कस काय चाललंय पाऊस पाणी नाही अडकला का हे आमचा हरिभाऊचा असंच असतंय हा दरवेळेस असंच असतंय काय बाबा कसं राहीन 80 इजा पुरवून आणलेत मोडलं